स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांच्या बैठक सत्राला आजपासून सुरुवात होणार आहे। अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची पश्चिम विदर्भासाठी आढावा बैठक होणार आहे। तर मुंबई महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील शिवतीर्थावरती मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंच्या सर्व जिल्हा प्रमुखांना मुंबईत न येण्याबाबत सज्जड दम देण्यात आला आहे। अमरावतीत आज भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार असून या बैठकीमध्ये पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला जाणार आहे। ही बैठक अमरावती शहरातील राम मेघे महाविद्यालयामध्ये होणार असून यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आकाश फुंडकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने जोरदार तयारी सुरुवात केली आहे। युती नको ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करतील का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। एमसीएला सकाळी 10 वाजता मुंबई काँग्रेसची बैठक असणार आहे, तर दुपारी 3 वाजता टिळक भवनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक होईल। या दोनही बैठकांमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावरती की आघाडीमध्ये या लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार। याबरोबरच मनसेच्या महाविकास आघाडी सहभागाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकांना राज्यभरातील काँग्रेसचे सर्व नेते हे उपस्थित असणार आहेत। एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली असून दुसरीकडे मनसे स्वबळावरती निवडणूक लढवणार की उद्धव ठाकरेंसोबत युती करणार हा प्रश्न सर्व जनतेला भेडसावतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। या बैठकीला पक्षाचे सर्व नेते आणि प्रवक्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ठाकरे बंधूंच्या भेटीचे सिलसिले चालू असतानाच प्रवक्त्यांनी नेमकी काय भूमिका मांडावी, पक्षानं स्वबळावरती लढावं की ठाकरेंसोबत युती करावी या संदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच ठाण्यात आज ठाकरे बंधूंची ताकद दिसून येणार आहे। निमित्त आहे ठाण्यातल्या विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात निघणाऱ्या मोर्चाचं। हा मोर्चा महाविकास आघाडीचा असला तरी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा त्यातला सहभाग हा चर्चेचा मुख्य विषय आहे। गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका या मार्गावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये कलगीतुरा निर्माण झाल्याचं वातावरण पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 2 आमदार आहेत आणि भाजपचा केवळ एकच आमदार आहे। तरी महापालिका निवडणुकीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं भाजपनं दावा केलाय। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल असं म्हणत इशारा दिलाय। तर काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांनी आपण आगामी निवडणूक महायुतीमधूनच लढवणार आहोत, पण काही लोक आमच्या सोबत छळकपट करतात असं विधान केलेलं होतं। त्यामुळे महायुतीतील वादांची दरी आता पुन्हा एकदा मोठी होताना दिसतेय। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। आजपासून आझाद मैदानावरती एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। कर्मचाऱ्यांची थकीत 4000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना, कृती समितीसह अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। एसटी आंदोलनासंदर्भात कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईमध्ये पार पडली। यावेळी आंदोलनावरती ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत थकीत देणी रक्कम हप्ता सुरू केला नाही तर आंदोलन बेमुदत सुरू राहील असा ठराव कृती समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जहरी टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची मोडस ऑपरेंडी ही नथुराम गोडसेप्रमाणे आहे असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केलाय। नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस जाती-जातींमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय।
यासोबतच सपकाळ यांनी मोदींवर देखील निशाणा साधलाय. सपकाळ यांच्या या टीकेनं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस जी आहेत ती तशीच फूट अत्यंत शांत डोकाने नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता. अगदी तितकं शांत राहून ते जाती धर्मात महाराष्ट्रभर भांडणं लावत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत. महात्मा गांधींचाही खून करण्याकरता जेव्हा नथुराम गोडसे गेला तेव्हा तो पहिले गांधींच्या पाया पडला आणि गांधींच्या पाया पडून मग महात्मा गांधींचा खून केला. नरेंद्र मोदींनी काय केलं 2014ला ते पार्लमेंटच्या समोर पार्लमेंटच्या पाया पडले आणि आज जाऊन लोकशाहीचा ते आज खून करत आहेत. गोपीचंद पडळकरांनी मोठं वक्तव्य केलंय. देशाची फाळणी झाली तेव्हा हिंदू इकडे आणि मुस्लिम तिकडे पाठवा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यावेळी केलं असतं तर आता मोर्चा काढण्याची वेळ आली नसती अशी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केलाय. पुणे निलेश गायवळवरून महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. गायवळ फरार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांकडे बोट दाखवलं. यानंतर पुण्यातील कार्यक्रमादरम्यान धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी महायुतीमध्ये दंगा नको अशी समज धंगेकरांना दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. तर गुंड गायवळवरून चंद्रकांत पाटलांवरती आरोप केलेले नसून त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी सुनावलं. भाजपचे विचारतो की तुम्ही ऍक्शन प्लॅन घ्या. मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधाला बांध नाही. निलेश गायवळ काय माझ्यापर्यंत कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही. पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल कारण ते मंत्री आहेत आणि त्या भागामध्ये 10 वर्ष ते आमदार आहेत. ह्याच्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको. त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये. दरम्यान निलेश गायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्रव्यवहार करण्यात आलेला असून ही नोटीस जारी करण्यात आली. यानंतर आता घायवळचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत होणार आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावानं ही यंत्रणा ओळखली जाते. कुख्यात गुंड निलेश गायवळ प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवरती सडकून टीका केली. रोहित पवारांना नेता बनायची घाई झाली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय. खरं तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे. याच्या आजूबाजूला शेकडो, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, शेकडो गुन्हेगार आहेत. 2019ला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का? निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय? मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगतापांना पक्षानं नोटीस बजावल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय. आपल्याच लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन मुस्लिम समाजानेच आधी केलं. ईदीवेळी तशी पत्रकं वाटण्यात आलेली होती असा दावा त्यांनी केलाय. अहिल्यानगरामध्ये नवरात्र उत्सवादरम्यान जाणीवपूर्वक फलक लावले. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरती गोमांस टाकलं. या लोकांना इथं शरिया कायदा हवाय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं ना, जिम्मेदार लोकांना पोहोचाय. तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा, असं करू नका. याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं. पण ते थांबले का? मग आपण 1 वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं. काय सांगितलं? की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा. मतभेद विसरून मनोमिलन झालेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल मातोश्री निवासस्थानी पुन्हा सहकुटुंब एकत्र आले होते. स्नेहभोजनाच्या निमित्तानं राज ठाकरे हे आईसह पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि नातवासह रविवारी दुपारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आले होते. मातोश्रीवरची ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. इतकंच नव्हे तर महापालिका निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचं देखील त्यांनी खास शैलीमध्ये उत्तर दिलंय.
राज आणि उद्धव ठाकरेंमधली कालची भेट ही गेल्या 3 महिन्यातली 6वी भेट ठरली. 5 जुलैला हे दोन्ही बंधू पहिल्यांदाच एकत्र आले. त्यानंतर वेगवेगळ्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये भेटी झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव आणि राज ठाकरे बंधूंमध्ये 19-20 वर्षांनी पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याचं चित्र आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये 6 भेटी झालेल्या आहेत. आता यंदाच्या दिवाळीत उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारण्यात येतोय. राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कवरती दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपट कलाकारांसह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे राजकीय नेते देखील उपस्थित राहिलेले आहेत. यंदाच्या मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला काका पुतणे हे एकत्र आले. तर काका पुतणे एकत्र येत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी त्यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे चर्चेत असतात. काल त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये जोरदार फटकेबाजी केली. आपण कुठलेही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. ऊस लागवडीवर बोलताना अजित पवारांनी हे भाष्य केलंय. आपण काम करताना 100% असं, कारण उद्याच्याला मी सांगायला लागलो की तुम्ही म्हणाला किती केलेले तर उगीच आपली पंचायत नको होत आपण केलं. जमती समाज जाऊ द्या, परंतु या प्रकारे बाकीच्यांनी पण स्टेजवर बसणाऱ्या मान्यवरांनी पण गोविंदबाग निवासस्थानी पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाहीत. दरवर्षी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येत दिवाळी साजरी करतात. मात्र प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झाल्यानं यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती आहे. भाजपनं विधानसभेमध्ये आपल्याला पाडण्यासाठी 5 कोटी रुपये देऊन डमी उमेदवार उभा केलेला होता, असा खळबळजनक आरोप आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही, असं वक्तव्य आत्राम यांनी केलंय. गडचिरोलीच्या चारमोशीमध्ये जनकल्याण सभा पार पडली. यावेळी धर्मराव बाबा आत्राम हे बोलत होते. कोटी रुपया दिले त्यांना, मला पडायला आणि आता तुम्ही सांगितलं मला इथं द्या, एक तुकडा नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. गडचिरोलीतील चारमोशीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनकल्याण यात्रा सभा पार पडली. यावेळी भाजप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे देखील उपस्थित होते. रामदास कदम सत्तेसाठी लाचार आहेत. जे स्वतःच्या भावाचे झाले नाहीत ते तुमचे काय होणार, असा टोला भास्कर जाधवांनी रामदास कदम यांना लगावलाय. तर लायकी नसताना बाळासाहेबांनी रामदास कदमांना आमदार बनवलं, पण त्यांनी बाळासाहेबांबाबत केलेलं वक्तव्य महाराष्ट्राला आवडलं नसल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. अरे हा सख्या भावाचा झाला नाही, सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला. राजेश पालकर, अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही. मी याला कॅलिफोर्निया केला होता ना, त्याचं वृद्धाश्रमाच्या बाजूला घर कोणाचं बांधणार होतं? कॅलिफोर्नियात त्याला मसरूम. नांदेडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळतोय. भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये वार पलटवार सुरूच आहेत. हदगावमध्ये झालेल्या सभेत अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांवरती टीका केलेली होती. माझं नाव न घेतल्याशिवाय जेवण जात नाही, असं चव्हाण म्हणालेले होते. त्यांच्या या टीकेला आमदार चिखलीकरांनी प्रत्युत्तर दिलंय. माझं नाव घेतल्याशिवाय चव्हाणांना समाजात स्थान नसल्याची टीका त्यांनी केलेली आहे. आमचं म्हणणं एवढंच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना. एवढे धुणे काढण्यामध्ये तो तसा मी तसा नाही, काही उपयोग काहीच उपयोग नाही. जग कुठे चाललं, आपण कुठे चाललो आहे. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, अडचणी काय लोकांची. तर मी काय कधी फिकर करते, काही फिकरच करत. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाजात स्थान नाही.
अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाही आहे. काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली. नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असताना गोंधळ पाहायला मिळाला. आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे अशी मागणी करत लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा गोंधळ घातला. मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत. म्हणून ह्या साहित्य संमेलनाला माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे. कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते. संविधान मोडकळीस आहे. तुम्ही संविधानावर लढा. संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय. संगमनेर तालुक्यातील घरगाव इथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आदिवासी समाजातील एका मुलीवरती झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून आमदार संग्राम जगताप आणि आमदार अमोल खताळ या मोर्चाला संबोधित करणार आहेत. वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कार्ड दाखवा नोटीस पाठवलेली असून देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः संग्राम जगताप यांना सुनावलेलं होतं. त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये जगताप काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार शिवाजीराव पाटलांना हनी ट्रॅपच्या माध्यमामधून अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार शिवाजीराव पाटलांनी चितळसर मनपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर ठाणे पोलिसांनी चंदगड इथून दोघांना अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार आर्थिक कमाईच्या हेतूनं करण्यात आला की राजकीय हेतूनं याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. नाशिकच्या गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये भाजपचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजय बागुल, सचिन कुमावत आणि पप्पू जाधव या तिघांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गंगापूर रोड गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. सातपूर गोळीबार प्रकरणांमध्ये लोंढे टोळीचा मोरख्याच्या कार्यालयामध्ये चक्क भुयार सापडलंय. प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती घेताना एक भुयार सापडलेला आहे. या संदर्भामध्ये नाशिक पोलीस अधिक तपास करत असून लोंढे टोळीवरती असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू झाली आहे. सातपूर परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यासह चौघांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी भूषण लोंढेसह इतर मात्र फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध हा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अवैध रेती वाहतुकीला विरोध करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टरवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अवैध रेती उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव इथल्या नदीपात्रामध्ये महसूल विभागाचं पथक गेलेलं होतं. यावेळी काही ट्रॅक्टर अवैध रेती उपसा करत असल्याचं दिसून आलं. यातील एक ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयामध्ये नेण्यात येत असताना ट्रॅक्टरवरती बसलेल्या तलाठ्यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकलं. यामध्ये तलाठी जडे यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. नवी मुंबईच्या तुर्भे सेक्टर परिसरामध्ये प्राणघातक हल्ल्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुने वाद मिटवण्यासाठी मृत्यू झालेल्या किशोर वरक आणि इतर आरोपींची बैठक होणार होती. मात्र आरोपीनं अचानक हल्ला केल्यानं किशोर वरक या तरुणाचा मृत्यू झालाय. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूरमध्ये तालुक्यातील हाडोळीतरी गावात किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही वेळामध्येच हाणामारी आणि दगडफेकीमध्ये परिवर्तित झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या वेळेवरती केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ हा टळलेला आहे. पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार राडा झालाय. 2 गटांमध्ये झालेल्या तुफान राड्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. हाणामारी नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली हे समजू शकलेलं नाही. तरी सुद्धा भारती विद्यापीठ पोलिसांनी या व्हिडिओचा आधार घेत शोध करायला सुरुवात केली.
भंडाऱ्याच्या लाखनी बस स्थानकावरती एसटी महामंडळाच्या महिला वाहकानं एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. महिला वाहक आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला, त्यातून महिला वाहकानं मारहाण केल्याची माहिती आहे. मात्र नेमका वाद कशामुळे झाला याची माहिती कळू शकली नसली तरी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. तसंच या प्रकरणानंतर प्रवाशांनी देखील संताप व्यक्त केलाय. भंडाऱ्यातील हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद तयार करण्याचं काम सुरू असताना कुकरचा अचानक स्फोट झाला. 40 किलो वजनाच्या कुकरचा स्फोट झाल्यानं 14 जण जखमी झालेले असून त्यातील 6 जणांची प्रकृती ही गंभीर आहे. सर्व गंभीर जखमींवरती भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सकांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. महाप्रसाद होता सारदा देवीचा, तर इथं कुकर मांडलं होतं, तर ते झाकण खोलायला गेले. म्हणजे आम्ही 10-15 सगळेजण होतो, म्हणजे जेंट्स लेडीज सगळेजण होतो. तर त्यांना तो झाकण खोलायचा प्रयत्न केला, तो झाकण म्हणजे खुलत नव्हता. तर त्याला दुसरं ठोकण्यामध्ये हे केलं, ठोकता तो खुलून गेला. तर ते डाळ आहे ती अंगावर येऊन कुकर जो स्फोट झाला त्याच्यामध्ये आपल्याकडे 6 रुग्ण भरती झाले. त्याच्यातले 2 महिला आहेत, त्यांना खूपच किरकोळ आहे, स्टेबल आहेत पूर्णपणे, आणि 4 पुरुष आहेत, त्यांना चेहऱ्याला वगैरे थोडं जळाल्याचे घाव आहेत, पण ते पण स्टेबल आहेत. मिनिमल सुपरफिशियल बर्न्स आहेत. हे सगळे धोक्याबाहेर आहेत आणि सध्या स्टेबल आहेत. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावरती गुजरातहून आलेल्या पर्यटकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. चंपकभाई पटेल असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गुजरातमधून जवळपास 14 पर्यटकांचा गट किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेला होता. मात्र या आनंददायी प्रवासामध्ये चंपकभाई पटेल यांना अचानक छातीमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते खाली कोसळले. सहकार्यांनी तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये नेलेलं होतं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.